सध्या पवित्र रमजान महिना सुरू असून मुस्लिम बांधवांकडून मोठ्या श्रद्धेने उपवास ठेवला जातो। तो उपवास सोडवण्यासाठी संध्याकाळी 7 वाजता सर्व समाज बांधव एकत्रित जमत उपवास सोडवतात। सातपूर परिसरात गेल्या 30 वर्षांची परंपरा जपत सर्व धर्म समभावाचा संदेश देणारे आणि सामाजिक सलोखा जपणारे नेते प्रकाश लोंढे यांच्या माध्यमातून तमाम मुस्लिम बांधवांसाठी व सर्व धर्मांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भीम जन्मोत्सव समितीच्या वतीने व लोंढे परिवाराच्या वतीने सातपूर कॉलनीतील संत शिरोमणी शिंपी हॉल येथे भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन केले गेले होते। या इफ्तार पार्टीच्या निमित्ताने संपूर्ण नाशिकभरातून मुस्लिम बांधवच नव्हे तर सर्व धर्मातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। या इफ्तार पार्टीत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे स्वागत दानशूर दीपक लोंढे व भूषण लोंढे यांच्या माध्यमातून करण्यात आले। यावेळी मुस्लिम बांधवांनी आपले मनोगत व्यक्त केले। इफ्तार पार्टीचे आयोजन केल्याप्रसंगी भीम जन्मोत्सव समितीचे व प्रकाश लोंढे तसेच लोंढे परिवाराचे आभार व्यक्त करण्यात आले। तसेच यावेळी प्रकाश लोंढे यांनी बोलताना सांगितले की गेल्या 30 वर्षांपासून रमजान, नाताळ, दिवाळी, शिवजयंती, आंबेडकर जयंती या सर्व धर्मीय सणांसाठी लोंढे परिवार सतत सहकार्य करत आलेला आहे आणि करत राहणार। आजच्या या इफ्तार पार्टीच्या निमित्ताने मुस्लिम बांधवच नव्हे तर सर्व धर्मियांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली, त्यासाठी मी त्यांचा ऋणी आहे असे देखील त्यांनी सांगितले आहे। तसेच भीम जन्मोत्सव समिती सातपूर अध्यक्ष ज्वालाप्रसाद यांनी देखील आलेल्या सर्व नागरिकांचे आभार व्यक्त केले। दरम्यान याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र नेते प्रकाश लोंढे, PL ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे, दानशूर दीपक लोंढे, माजी नगरसेविका दीक्षा लोंढे तसेच मौलाना मुस्लिम बांधव व सातपूर पंचक्रोशीतील गावकरी तसेच नाशिक जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रकाश बागुल, सातपूर, नाशिक। बनूंगा इंसान की औलाद में इंसान बनूंगा। ज्या निसर्गाने आम्हाला निर्माण केले, आम्ही अतिशय सुखी समाधानी जीवन जगतोय आणि मग काही ठराविक कालामध्ये काही लोक जे जातीपातीचं राजकारण पेरतात ते होऊ नये म्हणून गेले 25-30 वर्षापासून आम्ही जी परंपरा सुरू केली ती सर्व जाती धर्माची, नवरात्र असेल, गणपती असेल, शिवजयंती असेल, आंबेडकर जयंती असेल, मोहरम असेल की नाताळ असेल, असे सण साजरे कराबरोबरच आमच्या रूढी आणि परंपरा आम्ही कायम टिकवल्या पाहिजे। हा रोजा इफ्तारीचा कार्यक्रम म्हणजे निव्वळ आणि फक्त जातीय सलोखा निर्माण करण्यासाठीच हा कार्यक्रम। सातपूर शहरामध्ये औद्योगिक क्षेत्र असल्याने जे नाव आहे ते नाव आम्हाला सर्वांना मिळून एका दिलानं, एका ताकदीने, एका हिमतीनं वारंवार मी सांगत असतो का प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण करण्यासाठी हे आम्ही करत असतो। जरी लोक वारंवार म्हणत असतात की लोंढे परिवार किंवा दीपक नाना लोंढे दानशूर आहे किंवा दीक्षा नगरसेवक असताना अतिशय प्रभावीपणे काम करते किंवा भूषणभाई लोंढे हा जरी PL ग्रुपचा संस्थापक असला तरी आमच्या डोक्यात हे राजकारण डावपेच नाहीत। आम्हाला जे परंपरा आहेत त्या टिकवण्यासाठी आम्ही असे कार्यक्रम करतो। आपण बघताय इथे शिवसेना आहे, भाजप आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, मनसे असं एकही देशातला पक्ष नाही आणि देशातले असे एकही जात धर्माचे लोक नाही काही इथं उपस्थित नाहीत। सर्व जाती धर्माचे लोक हे आपुलकीनं प्रेमानं उपस्थित राहतात। याच्यातच आमचा सार्थ अभिमान आहे की होय आम्ही प्रथम भारतीय आणि शेवट भारतीय हा आदर्श निर्माण करण्यासाठी अशा ह्या कार्यक्रमाचं आम्ही म्हणत नाही आमच्यासारखं सर्व करा, पण थोडंसं आदर्श घेऊन आपण सुद्धा अशाच जातीय सलोखा निर्माण करण्याचं कामकाज करावं ह्याच प्रामाणिक उद्देशाने आम्ही कार्यक्रम करतो। मला खात्री आहे, मला विश्वास आहे की सर्व मुस्लिम बांधव आपली अतिशय अद्यावत मस्जिद असताना, चांगले वातावरण असताना सुद्धा आमच्या प्रेमापोटी, आमच्या आग्रहापोटी मौलाना साहेब, फारुखभाई हे सर्व लोक आम्हाला किमती त्यांचा वेळ देता। हा पवित्र रमजान महिना आहे, ह्या रमजान महिन्यामध्ये आम्हाला जेवढं पवित्र काम करायचं तेवढं करण्यासाठी आम्ही जिद्दीनं प्रयत्न करतो। पुनश्च तुमची ताकद वाढावी, हिंमत वाढावी, बळ वाढावी आणि आम्ही हा जातीय सलोखा एकत्र राहावा यासाठी मी हा प्रामाणिक माझा परिवार हे काम करते। तुमची मला अशीच साथ लाभू द्या। राजकारण, इलेक्शन आम्हाला याची कर्तव्य नाही, अशाच पद्धतीनं हे सलोख्याचं वातावरण टिकेल असे विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। माझ्या PL ग्रुपकडनं व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपाई आठवले गटाच्या वतीनं मी रमजान महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। नाशिक जिल्ह्यातील सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान
दिनाच्या सणाच्या खूप खूप शुभेच्छा। असे आमचे प्रकाश लोंढे साहेब आणि नानी लोंढे साहेब मी खरोखर त्यांना खूप धन्यवाद देतो। खूप चांगलं आयोजन या ठिकाणी करतात आणि मुस्लिम बांधवांना पण मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक श्री प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या वतीने हे इफ्तारचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि अत्यंत आनंददायी वातावरणामध्ये आपण सगळेजण सामाजिक एकोपा आणि सामाजिक बांधिलकी जपत या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। या ठिकाणी खऱ्या अर्थानं या इफ्तारच्या माध्यमातून आपल्या सातपूर परिसरातलं हे ऐक्य आणि सामाजिक सलोख्याचं हे वातावरण नेहमी असंच टिकून राहो। सर्व धर्मसमभाव आणि प्रकाशजी लोंढे एकच नाव हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे। मी पुन्हा एकदा या सुंदर आयोजनाबद्दल आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक प्रकाशजी लोंढे साहेब, त्याचसोबत आमचे मित्र नानाजी लोंढे साहेब, त्याचबरोबर श्री भूषण भाऊ लोंढे साहेब या सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि असंच आज सामाजिक वातावरण आणि एकोपा कायम राहो अशी साईचरणी प्रार्थना करतो। हरदम कायम रखने के लिए जैसा वो इस प्रोग्राम को बनाते हैं उसके लिए लबैक करते हुए हम लोग भी एक दूसरे उनका साथ देते हैं और इस तरीके से हर साल जब तक जिंदगी रहे इंशाअल्लाह वो भी और हम भी इसको निभाते रहेंगे ऐसी उम्मीद है। तो तमाम आरपीआई के जिम्मेदार कार्यकर्ता और प्रकाश लोंढे साहब इनका तहे दिल से मुस्लिम समाज और सातपुर की जानिब से शुक्रिया अदा करते हैं और तमाम मीडिया वाले पत्रकार हमारे हम इनका भी शुक्रिया अदा करते हैं कि आप लोग इसके ऊपर ज़्यादा हाईलाइट करके इस राष्ट्र के एकात्मा को आप बढ़ाते हैं। आपका थैंक यू, धन्यवाद। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकात। हमारे मोहतरम हज़रत अल्लामा मौलाना हलीमुल्लाह साहब सिद्दीकी ने जो है रोज़े की फजीलत पर उसकी अहमियत और उसके फ़ायदे जो है तो बयान किए और उसके बाद हमारे सातपुर के हरदिल अजीज जनाब प्रकाश साहब लोंढे इनके बारे में हमारे फारूक भाई ने बताया। आज बरसों से हम लोग जो है इस प्रोग्राम में शामिल होते हैं। इसमें हिंदू मुस्लिम जितने भी हैं, धार्मिक भी गुरु भी हैं, सभी के सब आकर के हम यहाँ जमा होते हैं और यही हिंदुस्तानियों की एक जो है तो शानदार जो है तो मिसाल है। और ये त्यौहार जो है तो हम दोनों को जो है भाईचारे का जो है तो मिसाल पेश करता है। तो हमें चाहिए कि हम इस तरीके के प्रोग्राम करते रहें ताकि हम सब में जो है तो आपस में मोहब्बत इत्तेहाद रहे और हमारे दिलों के अंदर किसी तरह की जो है तो कदूरत या नफरत जो है तो ना पैदा हो सके। धन्यवाद।